नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा उलगडा होणार आहे। अर्जुन आणि सायली पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे जेलमध्ये गेलेले आहेत। तिथे त्यांना काही गोष्टी अशा मिळणार आहेत की ज्याच्याशी महिपत आणि विलास यांचं कनेक्शन होतं। त्याचबरोबर मधुभाऊंना किडनॅप करण्याचा हा महिपतचा डाव आहे आणि इकडे कल्पनाने स्पष्टपणे अश्विन आणि प्रिया यांच्या लग्नाला नकार दिलेला आहे। तर ही खूपच आनंदाची गोष्ट आहे, ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर अर्जुन आणि चैतन्य दोघंही आता बसलेले आहेत। अर्जुनला चैतन्याने सांगितलेलं होतं की इन्स्पेक्टर सावंत यांना भेटायचं आहे आणि सगळे डिटेल्स आणायचे आहेत। तर चैतन्याने सगळे डिटेल्स गोळा केलेले असतात आणि त्या सगळ्या फाईल घेऊन आलेला असतो आणि सांगत असतो की कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये इथे महिपत आणि म्हणजे विलास कोणकोणत्या केसमध्ये अडकलेला होता। त्याने एका घरामध्ये चोरी केलेली होती आणि त्यासाठी काही दिवसांसाठी तो जेलमध्ये गेलेला होता। त्यासोबतच त्यानंतर त्याने अशा काही गोष्टी केलेल्या होत्या, त्या म्हणजेच त्याने डुप्लिकेट प्रॉपर्टीचे पेपर्स बनवलेले होते आणि त्यामध्येही तो अडकलेला होता। अर्जुन जेव्हा ते केसचे पेपर्स पाहत असतो तेव्हा त्याच्या लक्षात येत असतं की हा विलास नक्की काय काय करून आलेला आहे। या गोष्टी अर्जुनच्या लक्षात येतात आणि अर्जुनला कळून चुकतं की म्हणजे महिपतसाठी हा माणूस जो होता तो ॲक्युरेट होता, अगदी परफेक्ट असा होता। म्हणूनच महिपतने विलासला सिलेक्ट केलेलं होतं, तेही आश्रमातल्या प्रॉपर्टीचे पेपर मिळवण्यासाठी। हे अर्जुन आणि चैतन्य या दोघांच्याही लक्षात आलेलं असतं आणि तेव्हा मात्र चैतन्य म्हणत असतो की अर्जुन हा विलास जो आहे तो एक नंबर माणूस होता, तो महिपतसाठी आणि त्याची सगळी कामं करण्यासाठी। म्हणून तर त्याने महिपतला या सगळ्यामध्ये आता महिपतने त्याला मदत केलेली आहे। त्याचबरोबर अर्जुन म्हणतो की अरे पण त्या विलासला मला सांग, 2 महिन्यात कसं काय सुटला? तो जर प्रॉपर्टी केसमध्ये प्रॉपर्टीचे पेपर चेंज करण्यामध्ये जर तो अडकलेला असेल तर तो 2 महिन्यात कसा सुटला? ती 1 ते 3 वर्षाची त्याची ही असते ना, त्याला सजा असते। म्हणजे त्याचा नक्कीच कोणीतरी जामीन केला असणार आहे, म्हणून तो या सगळ्यामधून सुटलेला होता असं बोललं जातं। मग लगेच इन्स्पेक्टर सावंतांना फोन लावला जातो। अर्जुन सुभेदार फोनवरती बोलायला सुरुवात करतात आणि त्या क्षणी घडतं ते मात्र खूपच भयानक असं असतं आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुनला कळतं की त्यामध्ये आता काही गोष्टी अर्जुनला मिळालेल्या नसतात आणि त्या गोष्टी शोधण्यासाठीच अर्जुन आता तिथे शोधाशोध करत असतो। आणि हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा अर्जुनला कळतं की त्यामध्ये जामिनाचे पेपर्स नाहीत आणि जामिनाचे पेपर्स हे नंतर मिळतील। त्याबरोबरच आपल्याला पाहायला मिळत आहे की जेव्हा या सर्व गोष्टी घडत आहेत तेव्हा अर्जुन म्हणतो की उद्याच जाऊन आपल्याला जेलमध्ये ते असणार आहेत आणि तिथून ते पेपर ताब्यात घ्यावे लागणार आहेत असं अर्जुन चैतन्याला सांगत असतो। चैतन्य म्हणतो की हो, उद्याच्या उद्या आपल्याला हे काम करावं लागणार आहे असं चैतन्य आणि त्याचबरोबर अर्जुन यांचं ठरलेलं असतं। अर्जुन म्हणतो की चालेल, ठीक आहे। चैतन्य पण अर्जुनला म्हणतो की आता आपण बरोबर ट्रॅकवर आहोत, कारण सायली ज्या पद्धतीने विचार करत आहेत अगदी त्या पद्धतीने विचार करूनच आपण या ट्रॅकवर पोहोचू शकतो असं अर्जुन आणि चैतन्य यांचं म्हणणं असतं। आणि त्याचबरोबर हे काम झालेलं असतं, अगदी व्यवस्थित चोख पद्धतीनं काम इकडे चैतन्याने केलेलं असतं। ही केस फाईल आता अर्जुनच्या हाती दिलेली असते आणि चैतन्य निघालेला असतो। त्यानंतर अर्जुन मात्र विचार करत असतो की आणखी काही डिटेल शोधणं गरजेचं आहे। तेवढ्यातच सायली तिथं आलेली असते आणि सायली म्हणत असते की मी तुमच्यासाठी कॉफी बनवू का? त्यावर अर्जुन म्हणत असतो की कॉफी? आणि मला आता माझी बायको विचारते माझ्या किती कॉफी झालेल्या असतील, हे विचारणारी माझी बायको आज मला विचारत आहे की मी तुमच्यासाठी कॉफी बनवू का? मला ना खरं तर धक्काच बसलेला आहे। तेव्हा मात्र इकडे सायली म्हणत असते की कसं आहे, आज माझा नवरा खूप काम करत आहे ना, त्यासाठी मी विचारलेलं आहे। तेव्हा सायलीला अर्जुन म्हणत असतो की सायली, खरंच तुमच्यामुळे या केसमध्ये खूपच मोठे धागेदोरे मिळत आहेत, पण मला आता काही विषयांवरती तुमच्याशी बोलायचं आहे। जेव्हा विलास हा आश्रमात आलेला तेव्हा तो कसा होता? तेव्हा सायली सांगत असते की अगदी एखाद्या माणसाला त्यांचा मुलगा सांभाळत नाही, त्यांच्याकडून पैसे काढून घेऊ शकतो, त्यांची प्रॉपर्टी घेऊ शकतो असं तो आम्हाला सांगितलेलं होतं आणि तो आश्रमात आलेला। फक्त एकदा ना मधुभाऊ आणि त्यांचं खूप भांडण झालेलं होतं आणि मग सायली महत्त्वाचे मुद्दे हे अर्जुनला सांगायला सुरुवात करते। जेव्हा सायली महत्त्वाचे पॉईंट जे आहेत ते अर्जुनला सांगत असते तेव्हा मात्र काही गोष्टी मात्र खूपच भयानक अशा घडत असतात की ज्याचा विचार अर्जुनने आजपर्यंत केलेला नव्हता। आणि त्या गोष्टी म्हणजे सायली जेव्हा हे सगळं सांगत असते तेव्हा अर्जुन म्हणतो, म्हणजे तुम्हाला काय वाटतं की हे सगळं जे केलेलं आहे ते, मला तर असं वाटायचं की हा जो आश्रम आहे तो आश्रम हा कोणालाच जाऊ द्यायचा नाही। तेव्हा सायली सांगत असते नाही नाही,
प्रिया कशी आहे तुम्हाला माहिती आहे ना, प्रियाला असं कधीच वाटलं नाही आहे की हा आश्रम तिचं घर आहे, मंदिर आहे, आमच्या सगळ्यांसाठी ते होतं. त्याचबरोबर एकदा सायली सांगायला सुरुवात करते की एकदा असं झालेलं होतं की मी त्या विलास काकांना एकदा मधुभाऊंच्या कपाटामध्ये तिथे काहीतरी शोधाशोध करताना पकडलेलं होतं. हे जेव्हा सायली सांगत असते तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो, म्हणजे नक्की काय झालेलं होतं? हे प्रश्न जेव्हा सायलीला विचारले जात असतात तेव्हा सायली सांगत असते की ते काहीतरी मधुभाऊंच्या कपाटामध्ये शोधत होते आणि तेव्हा ते मला तिथे सापडलेले होते. सायली जेव्हा हे सांगत असते, सायली म्हणत असते, पण त्यांचं वागणं मला काहीतरी वेगळं वाटत होतं. ते पाणी पिण्यासाठी आले होते आणि पाणी न पिताच चाललेले. तेव्हा मात्र मी त्यांना म्हणलं की अहो तुम्ही तर पाणी पिण्यासाठी आला होता. तेव्हा मात्र ते म्हणाले की हो, मी पाणी प्यायलाच आलो होतो आणि त्यांनी त्यांचा जो विषय होता तो टाळलेला होता. हे सगळं सायली सांगत असते. सायली अर्जुनला ह्या सर्व गोष्टी सांगत असते आणि सायली म्हणत असते की एकदा मधुभाऊ आणि त्यांचं खूप भांडण झालेलं, कारण प्रिया म्हणत होती की ही जागा आपण देऊन टाकूया बिल्डरला. ही जर जागा आपण बिल्डरला दिली तर आपल्या फायद्याचीच गोष्ट होणार आहे, आपल्याला पैसा मिळणार आहे, आपला प्रत्येकाचा जो हिस्सा आहे तो आपण घ्यायचा आणि मोकळं व्हायचं. अर्जुन म्हणतो म्हणजे? तेव्हा सायली सांगत असते तेव्हा विलास काका पण म्हणत होते की हो बरोबर आहे, ही मुलगी जे बोलते ते अगदी बरोबर आहे, आपण ही जमीन विकून टाकूया, काहीच हरकत नाही आहे, मुलांनाही सगळं चांगलं आयुष्य जगता येईल, ह्या जमिनीमध्ये एवढं काय आहे, असं तो बोललेला होता. आणि तेव्हा मधुभाऊ मात्र खूप चिडले होते आणि मधुभाऊंनी त्यांना सांगितलं होतं काही झालं तरी माझ्या ह्या घरातून मी बाहेर पडणार नाही, हे माझं घर आहे, मी इथून अजिबात बाहेर पडणार नाही, असं मधुभाऊंनी ठणकावून सांगितलेलं होतं. हे सगळं सायली सांगत असते आणि त्यासोबतच सायलीच्या डोक्यात आता जे विचार असतात ते सायलीनं सांगितलेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली, मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं घडत होत्या आणि अर्जुन त्याच्या परीने सायलीला विचारत असतो, सायलीशी गोष्टी डिस्कस करत असतो. आणि तेव्हा मात्र सायलीला तो म्हणत असतो की खरंच सायली, तुम्ही ज्या बाजूने ह्या केसचा विचार करताना त्या अँगलने, त्यामुळे आपल्याला धागेदोरे शोधणं खूपच सोपं जात आहे, असं अर्जुनचं सायलीला सांगणं असतं. सायली म्हणत असते अहो नाही हो, मी कुठं काय एवढं करते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नाही माहिती तुम्हाला, जेवढा विचार चैतन्य आणि मी करू शकत नाही त्या पद्धतीने तुम्ही विचार करत असता. आणि अर्जुन मग पुन्हा काम करायला घेत असतो. तेव्हा मात्र सायली अर्जुनला म्हणत असते की आता बास, आता मी नाही म्हणून सांगितलं की नाही, आता यापुढं काहीही मिळणार नाही, कॉफी वगैरे सगळं बंद, असं सांगितल्यानंतर अर्जुनला ती खेचतच घेऊन चाललेली असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सुमन आणि त्याचबरोबर प्रतिमा भाजी निवडत असतात आणि त्याचवेळी सुमन आणि प्रतिमा दोघीही बोलत असतात. सुमन म्हणत असते की तन्वी आपली एवढा वेळ झालं कुठे गेलेली आहे, म्हणजे मला कळत नाही आहे तिच्या बाबतीत काय घडलेलं असतं ते, आणि सध्या खूप नाराज असते ना, किती दिवस हे असं चालणार आहे. तेव्हा प्रतिमा तिच्या मनातली खंत बोलून दाखवते आणि ती म्हणू लागते की आता काय तन्वी सांगूनच जात नाहीये ना, तन्वी कुठं मला काय सांगत असते आणि मलाही या गोष्टी जाणवत आहेत, पण तन्वीला मात्र माझ्याशी काही शेअर करायचं नसतं, तिला कोणत्याच गोष्टी मला सांगायच्या नसतात, असं प्रतिमा सांगत असते. आणि त्याच वेळेसच आपल्याला पाहायला मिळतं की प्रतिमा बोलत असते आणि त्याच वेळेस प्रिया तिथं पोहोचलेली असते आणि प्रिया म्हणू लागते की म्हणजे तुम्ही दोघीजणी माझ्या विषयावर डिस्कस करताय, माझ्याबद्दल बोलताय, असं प्रिया जेव्हा येऊन बोलायला लागते तेव्हा सुमन म्हणत असते की हो ग, तुझ्याबद्दलच आम्ही बोलत होतो, पण तुझ्या चांगल्या गोष्टींबद्दल आम्ही बोलत होतो, कारण काही असलं तरीही तू आमची मुलगी आहे, पण आज कितीतरी दिवसानंतर तू आनंदात आहे. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते का, तुमच्या पोटात दुखायला लागलं का, आज मी आनंदात आहे, आज ना माझ्या मैत्रिणीचं लग्न जमलंय, तिला चांगला डॉक्टर नवरा मिळालेला आहे, हे सगळं ती सांगत असते. तेव्हा सुमन म्हणते अरे वा, हा गुण ना तुझ्या आईकडूनच तू घेतलेला आहे, अगदी इतरांच्या आनंदामध्ये आनंद मानणं हा गुण जो तुझ्याकडे आलेला आहे तो तुझ्या आईकडूनच आलेला आहे. पण प्रतिमाला मात्र चांगलं माहिती असतं की तिच्यामध्ये तो गुण नाही, कारण तो गुण आहे तर तो फक्त आणि फक्त सायलीमध्ये आहे, हे प्रतिमाला चांगलंच माहिती असतं. प्रतिमा तिच्याकडे पाहत असते. तेव्हा सुमन आता आत निघून जाते आणि प्रतिमा तेव्हा तिथे विचार करत बसलेली असते आणि मग प्रिया प्रतिमाच्या समोर येऊन उभी राहते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अंधाऱ्या कोठडीमध्ये एका व्यक्तीला त्याच्या तोंडावरती पिशवी बांधून आणलेलं असतं आणि जे महिपतचे गुंड आहेत त्या व्यक्तीला बांधून ठेवत असतात. त्याचबरोबर रुमालावरती त्यांनी काहीतरी लिक्विड घेतलेलं असतं आणि ते लिक्विड टाकून आता ते बेशुद्ध करण्याच्या तयारीमध्ये असतात. आणि त्याच वेळेस
तिथे त्यांच्या तोंडावरची जेव्हा ती काळी पिशवी काढली जाते तेव्हा कळतं की ते तर मधुभाऊ आहेत आणि आता मधुभाऊंना महिपतच्या लोकांनी किडनॅप केलेलं आहे आणि ती लोक जी आहेत ती आता मधुभाऊंना बेशुद्ध करायला लागलेली आहेत आणि त्यासोबतच त्यांचं जे वागणं चाललेलं असतं ते खूपच विचित्र असं चाललेलं असतं। हे सगळं जेव्हा आपल्याला पाहायला मिळतं तेव्हा खूप मोठा धक्का बसलेला असतो। फायनली मधुभाऊंना किडनॅप केलेलं असतं आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सायलीला मात्र खूप काळजी वाटत असते, कारण मधुभाऊ हे अशा अवस्थेत असतात की ज्याचा कोणी विचारही केलेला नव्हता। सायली मात्र विचार करत असते आणि सायली खूप घाबरलेली असते आणि इकडे महिपत तिथं पोहोचलेला असतो आणि महिपत तिथं आल्यानंतर जेव्हा सायली एकदम ओरडते आणि सायलीला धक्का बसतो, अर्जुनही एकदम उठतो आणि म्हणतो की काय झालं मिसेस सायली। तेव्हा सायली सांगत असते की मधुभाऊ कसे असतील, मला ना मधुभाऊंची काळजी वाटते, मला खूप वाईट स्वप्न पडलंय। तेव्हा अर्जुन म्हणत असतो की काय झालं नक्की सायली। तेव्हा सायली सांगायला सुरुवात करते, काहीतरी लोक होती, महिपतच्या लोकांनी मधुभाऊंना उचलून नेलेलं आहे, मला खूप भीती वाटत आहे, मी आत्ताच्या आत्ता मधुभाऊंना कॉल करते। असं म्हणत सायली मधुभाऊंना कॉल करायला घेते। तेव्हा मधुभाऊ बघतात आणि म्हणतात, का गं साऊ काय झालं, सगळं ठीक आहे ना तिकडं। तेव्हा सायली सांगत असते की हो मधुभाऊ सगळं ठीक आहे। तेव्हा मात्र मधुभाऊ म्हणत असतात की काय झालं, तू एवढ्या रात्री कॉल केलंस ना म्हणून विचारतोय मी। तेव्हा सायली म्हणत असते की मधुभाऊ तुम्ही ठीक आहात ना, काही प्रॉब्लेम नाही आहे ना। तेव्हा मधुभाऊ म्हणतात की नाही। मधुभाऊंचा आवाज ऐकल्यामुळं सायलीला मात्र खूप छान वाटलेलं असतं आणि सायली म्हणत असते की खरंच मधुभाऊ तुम्ही व्यवस्थित आहात ना, हे ऐकून मला बरं वाटलं, माझ्या जीवात जीवाला। तेव्हा मधुभाऊ म्हणतात की बरं साऊ बाळा झोप शांतपणे आता, कारण मधुभाऊंना काही झालेलं नाही आहे, मधुभाऊ अगदी व्यवस्थित आहेत। ह्या गोष्टीची जेव्हा खात्री पटलेली असते तेव्हा सायलीच्या जीवात जीव आलेला असतो आणि तिला बरंही वाटलेलं असतं। त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की इकडे महिपत आता आलेला असतो त्याच्या दोन्ही गुंडांबरोबर, फंटरबरोबर, आणि त्याने त्याच्या मित्राला कॉल केलेला असतो आणि त्याने सांगितलेलं असतं की आपलं काम कसं असतं, चोख असतं, एकदम चोख केलेलं आहे आणि महिपतने इकडे किडनॅप केलेला आहे ते म्हणजेच आपल्या जानकीचे सासरे म्हणजे नानांना किडनॅप करून आणलेलं आहे आणि आता त्याने ते काम केलेलं आहे हे सगळं सांगितलेलं आहे ते म्हणजेच आपल्या सयाजीरावला, कारण सयाजीरावने सांगितलेलं होतं की माझा मित्र आहे आणि त्याला आपण ते काम करायला लावायचं आहे, आपण ते काम करायचं नाही। म्हणजे महिपतच्या ह्या ज्या गुंडांनी आता किडनॅप केलेली व्यक्ती आहे ती म्हणजेच इकडे नानांना किडनॅप करून आणलेला आहे। महिपतचे काळे धंदे काही थांबत नसतात, एवढी पोरगी जेलमध्ये गेली आहे पण त्याच्या अंगातली मस्ती काही कमी होत नसती आणि तो म्हणत असतो की माणसं कशी गायब होतात ते तुम्हाला कळणार पण नाही, त्यांना गायब करायचं असतं, हे सगळं महिपतचं वाक्य असतं। त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की सायली आता इकडे सकाळी उठून झाडांना पाणी घालत असते आणि ती पाहते तर काय, कल्पना नावाचं जे झाड असतं त्या झाडाला आता फुलं लागलेली असतात, फुलं बहरलेली असतात। सायली मात्र म्हणू लागते की खरंच खूप भारी गोष्ट आहे ही सगळी आणि सायलीला मात्र खूपच आनंद झालेला असतो आणि सायली ते झाड हातात घेत असते आणि मग विमलताई असं म्हणून विमलला आवाज देऊ लागते। विमलला म्हणू लागते की विमलताई बघितलं का, हे कल्पना नावाचं जे झाड आहे, कल्पना आईंसाठी मी लावलेला आहे, त्या झाडाला बघितलं का कसं बहर आलाय। तेव्हा अर्जुन वरून हे सगळं पाहत असतो आणि तेव्हा तिथंच बसलेली कल्पना पण हळूच हे सगळं पाहत असते। तेव्हा मात्र कल्पनाला भारी वाटत असतं, कारण तिच्या नावाचं झाड सायलीनं लावलेलं असतं आणि ते बहरलेलं असतं। तेव्हा विमल तिथे येते आणि विमल म्हणते की खरंच सायलीताई खूप भारी झालेलं आहे आणि सायलीताई तुमचा संसार आणि तुमचं नातं पण असंच बहरणार आहे, असा आशीर्वाद ती सायली अर्जुनला देते। अर्जुनवरून पाहत असतो, त्याला खूप छान वाटत असतं, पण सायली मात्र आता जाते ती म्हणजे कल्पनाकडे बोलायला। कल्पनाला म्हणत असते की आई बघितलं का, अर्जुनचं पण कल्पनाकडे लक्ष असतं आणि कल्पनाकडे तो पाहत असतो। कल्पनाच्या चेहऱ्यावरती तो आनंद जो असतो तो त्यालाही दिसत असतो। कल्पनालाही वाटत असतं की ते झाड हातात घ्यावं आणि त्या झाडाशी बोलत राहावं, हे सगळं कल्पनाला पण वाटत असतं। परंतु कल्पनाचा जो राग आहे तो काही कमी येत नसतो। सायली स्वतःहून कल्पनाकडे ते झाड घेऊन जाते आणि सांगू लागते की आई बघितलं का, आई बघितलं का, हे तुमचं नातं, आता मला सांगा तुमचं आणि माझं नातं कधी बहरणार, असं सायली बोलत असते। अर्जुन वरून हे सगळं पाहत असतो। कल्पनाला मात्र जराशीही कल्पना नसते किंवा सायलीलाही नसते की अर्जुन हे सगळं पाहत आहे किंवा अर्जुन या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व होत आहे, या कोणत्याही गोष्टीबाबत त्या दोघांनाही काहीच माहीत नसतं। तर इकडे सायली दाखवत असते तेव्हा कल्पना मात्र चिडलेली असते। कल्पनाला ही गोष्ट पटत नसते, कारण
तिला सायलीचा राग असतो. कल्पना म्हणत असते की विमल, माझं डोकं दुखायला लागलेलं आहे, माझ्यासाठी कॉफी बनव आणि मला रूममध्ये घेऊन ये. त्याचबरोबर विमल, खडे मसाले वरच्या डब्यात ठेवलेले आहेत, तर वरच्या डब्यातले ते खडे मसाले काढून ठेव. सायली सांगत असते की हो मी काढले, त्याला ऊनही दिलेलं आहे. त्याचबरोबर आता भाजीचा यादी करून ठेवलेली आहे सामानाची, ती सामानाची यादी घे आणि सामान आणायला जा. तेव्हा सायली सांगत असते की मी कालच यादी बनवून ठेवलेली आहे आणि आजच किराणाचं सामान भरलं जाणार आहे. हे सगळं सायली सांगत असते. तेव्हा मात्र कल्पना म्हणत असते की काय चाललंय नक्की? तुला माहिती आहे ना मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे, तरीही तू माझ्याशी बोलायला काय येते? माझं डोकं दुखतंय. आणि मग कॉफी हवी असं म्हटल्यावर सायली कॉफी बनवेल म्हणून कल्पना तिला सांगत असते की विमल, माझ्यासाठी कॉफी तू बनवून आण. तुला माहिती आहे ना मला कशी कॉफी लागते ती, असं ती सांगत असते आणि ती तिथून निघून जाते. रूममध्ये जायला निघते. सायली मात्र अगदी प्रामाणिकपणे तिचे प्रयत्न करत असते. तिला मन जिंकायचं असतं, ते म्हणजे कल्पनाचं, आणि त्यासाठी तिचे प्रयत्न चाललेले असतात. परंतु कल्पनाचा हट्टीपणा मात्र कमी झालेला नसतो. आणि मग कल्पना रागाने तिथून निघून जाते आणि आवर्जून सांगून जाते की विमल, माझ्यासाठी कॉफी फक्त आणि फक्त तूच बनवायची आहे, दुसरं कोणाच्याही हातची कॉफी मला नको आहे, असं सांगून गेलेली असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अर्जुन वरून हे सगळं पाहत असतो. आणि मग सायली आणि विमल बोलत असतात. सायली म्हणत असते की आईंच्या डोळ्यामध्ये राग हा चांगला दिसत नाही आहे, त्यांच्या डोळ्यामध्ये प्रेम, माया, आनंद हेच खूप छान दिसत असतं, असं सायली बोलत असते. आणि त्यासोबतच सायलीचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही आई आनंदात असल्या पाहिजेत. आणि ते झाड तसेच असतं हातामध्ये. आणि मग अर्जुन वरून हे सगळं पाहत असतो. अर्जुनला पण खूप छान वाटत असतं. कल्पना रागानेच पाहत असते आणि विमलला म्हणते की माझ्यासाठी लवकर कॉफी बनवून आण. कारण सायलीचं हे बोलणं ऐकून कल्पनाला राग पण येत असतो आणि त्याचबरोबर तिच्या मनात कुठंतरी एक दुःख आहे. ते दुःख म्हणजे सायलीनं माझी अशी फसवणूक करायला नको होती असं तिला वाटत असतं. आणि त्यामुळंच ती सायलीकडे रागाने पाहत असते. आता जेव्हा कल्पना वरती जाते आणि मग कॉफी आणायला सांगितलेली असते, तेव्हा अर्जुन तेवढ्यात खाली येतो आणि म्हणू लागतो की बायको बायको चल 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 लवकर. तर सायली म्हणते काय झालं? अहो थांबा, तुम्ही निघालात ना बाहेर, नाश्ता करून जा. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी आणि माझे केस पार्टनर जे आहे ते आम्ही आज बाहेर ब्रेकफास्ट करणार आहोत. तेव्हा सायली म्हणत असते काय, तुमचं हे ठरलं पण? तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हो, पण मला सांगा तुमची केस पार्टनर कोण आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो की थांबा दाखवतो. आणि असं म्हणत अर्जुन सांगतो की माझी लाईफ पार्टनर आणि माझी केस पार्टनर दोन्हीही एकच आहेत. असं म्हणत अर्जुन तो फोटो दाखवतो आणि तो फोटो पाहून सायलीला धक्का बसतो. सायली म्हणते अहो हे काय आहे आता? तेव्हा अर्जुन सांगत असतो की हो, तुम्हीच माझी केस पार्टनर आहात ना, म्हणून तर हा फोटो बघितला ना तुम्ही. मग सायली मात्र आधी सुरुवातीला नाराज झालेली असते. तिला असं वाटत असतं की अर्जुन तिच्याशी अशा पद्धतीनं बोलत आहे. आणि विमल मात्र त्या दोघांचं नातं पाहत असते. विमल म्हणत असते की तुमच्या दोघांच्या नात्याला कोणाची नजर नको लागायला, असं विमलचं बोलणं सुरू झालेलं असतं. सायली मात्र खुश झालेली असते. सायली म्हणत असते पण अहो हे सगळं काय आहे, मला कामं आहेत, मला घरातली कामं करायची आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो की ती कामं होतच राहतील हो, त्या कामाचं एवढं टेन्शन नका घेत जाऊ तुम्ही, असं अर्जुन तिला समजून सांगत असतो. तेव्हा विमल म्हणत असते की सायलीताई तुम्ही बिनधास्त जा, मी आहे ना, मी घेईल सगळी जबाबदारी, नका तुम्ही टेन्शन घेऊ, असं विमल सांगत असते. आणि अर्जुन सायली आता निघालेले असतात. त्याचबरोबर अर्जुनचं म्हणणं असतं की आज आपण बाहेरच ब्रेकफास्ट करायचा आहे. इकडे जेलमध्ये आलेला असतो तो म्हणजे महिपत हा साक्षीला भेटायला आलेला असतो. आणि मग ती बाई सांगत असते की तुमच्याकडे फक्त आणि फक्त 5 मिनिट आहेत, 5 मिनिटात तुम्हाला भेटायचं आहे, हे सांगितलेलं असतं. आणि त्याचवेळी तिथे आतमध्ये साक्षी असते. साक्षीची अवस्था पाहून महिपत मात्र हादरलेला असतो. त्याला कळायचं बंद झालेलं असतं. कारण साक्षी त्या कपड्यांमध्ये जी असते ना, ते बघूनच महिपतलाही धक्का बसलेला असतो. आणि त्यासोबतच साक्षी म्हणत असते की अण्णा मला लवकर बाहेर काढा इथून, काही करा, मला नाही राहायचं इथं, तुम्हाला नाही माहिती माझे काय हाल होत आहेत, अण्णा मला लवकरात लवकर इथून बाहेर काढा, असं साक्षी बोलत असते. साक्षीचं म्हणणं असतं की अण्णा मला इथे राहायचं नाही. आणि ती रडत असते, अक्षरशः ढसाढसा रडत असते. तिला कळत नसतं की हे सगळं काय होतंय. महिपत म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, वाघाची बछडी आहेस तू, रडायचं नसतं, किती स्ट्रॉंग आहेस तू माहिती आहे ना, त्यामुळे अजिबात रडायचं नाही, एवढं लक्षात ठेव, काही झालं तरी रडायचं नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे तुला. आणि आता तुझ्या सगळ्या गोष्टी इथं असणार आहेत, तू एकटी नाही आहेस, मी तुझ्यासोबत आहे आणि इथं काही माणसं आहेत, आपली माणसं इथं असतात माहिती आहे ना तुला, असं म्हणत तो साक्षीशी बोलत असतो. आणि साक्षीला सांगत असतो की काळजी करायची अजिबात गरज नाही, तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू मला फोन करू शकतेस आणि तू माझ्याशी बोलू शकतेस, सगळ्या गोष्टी इथे मॅनेज केलेल्या आहेत, कोणत्याही गोष्टी इकडे अशा पद्धतीनं करायची गरज नाही. आणि ते तुझ्या केसाला जरी कोणी धक्का लावला तर गाठ माझ्याशी आहे, एवढं लक्षात ठेव म्हणून सांग.
अजिबात तुला घाबरायची गरज नाही असं महिपत बोलत असतो. साक्षीला मात्र भारी वाटत असतं, कारण आज महिपतने पुन्हा तिच्यामध्ये एक ऊर्जा जागी केलेली असते आणि सांगितलेलं असतं की तुला अजिबात घाबरायची गरज नाही आहे, तुझा बाप अजून जिवंत आहे हे सांगितलेलं असतं. आणि आता त्या अर्जुन सुभेदारला तू इथून बाहेर यायच्या आधी त्याची अशी वाट लावणार आहे ना, त्याला कळणारही नाही असं महिपत बोललेला असतो. आणि महिपतनं सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही हे सगळं जे काही घडत आहे ना ते खूपच भारी पद्धतीनं आहे. आणि महिपतने एवढं सगळं प्लॅनिंग केलेलं असतं आणि महिपत त्या पद्धतीनं तो साक्षीशी बोलत असतो. त्यासोबतच साक्षीला म्हणत असतो की तुला काळजी करायची अजिबात गरज नाही आणि त्यासोबतच तुझा बाप आहे इथं, तुला कुठल्या गोष्टी हव्या असतील ते मिळेल. आणि तिथं बाहेर असलेली जी हवालदार आहे तिच्याकडे पाहून महिपत सांगत असतो आणि म्हणत असतो की तुला काळजी करायची गरज नाही आणि इथं सगळं तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे, अजिबात तू टेन्शन घेऊ नको असं महिपत साक्षीला सांगत असतो. साक्षीला मात्र खूप छान वाटत असतं. साक्षी मात्र जाम खुश झालेली असते, कारण गोष्टी तर तिच्या मनाप्रमाणे घडत असतात. आणि फक्त आता महिपतने एवढंच सांगितलेलं नसतं तर आणखी काही गोष्टी तिला सांगितलेल्या असतात. त्या म्हणजे की आता त्या अर्जुन सुभेदारला आणि त्याच्या बायकोला रडायला लावणार आहे, अशी त्याची अवस्था करणार आहे. आणि हा महिपत शिकरे शांत राहत नसतो असं सांगत आहे. महिपत भेटून बाहेर आलेला असतो, त्याचा तो गुंड त्याच्यासोबतच आलेला असतो आणि त्यासोबतच आता त्याचं बोलणं चाललेलं असतं, कारण तो जो हवालदार आहे मागच्या वेळेस महिपतला जो मदत करत होता जेलमध्ये असताना, त्याच हवालदाराला आता महिपत बोलावून घेतो आणि त्याच्या गुंडाला सांगितलेलं असतं की त्याच्याशी बोलणं झालेलं आहे का. तेव्हा तो सांगतो की हो. तो हवालदार तिथे येतो आणि महिपत त्याच्या हातामध्ये एक मोबाईल देतो आणि त्याला सांगू लागतो की ती लेडी कॉन्स्टेबल आहे ना तिला सांगून ठेवायचं आहे माझ्या मुलीला कोणत्याही गोष्टीमध्ये प्रॉब्लेम होता कामा नये, माझी मुलगी एकदम सेफ राहिली पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं आहे, हा मोबाईल तिच्याकडे कसा द्यायचा ते बघ असं म्हणत महिपतने आता त्याला सल्ला दिलेला असतो आणि त्याला सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र तो सांगू लागतो. तेवढ्यातच अर्जुन सायली दोघंही तिथं आलेले असतात आणि आता त्यांची खऱ्या अर्थाने आता ह्या केसची सुरुवात झालेली असते आणि अर्जुन सायली तिथं आलेले असतात. आणि तेव्हा मात्र आता महिपत एक पेपर देत आहे आणि म्हणत आहे की हे घे असं म्हणत पैशांचं बंडल त्या हवालदाराच्या हातात दिलेलं आहे महिपतने. आणि जेव्हा ते पैशांचं बंडल मिळालेलं असतं तेव्हा तो हवालदार, लाचखोर हवालदार म्हणत असतो की हो तुमचं काम तुम्ही सांगितलं तसंच होणार आहे आणि म्हणत असतो की काळजी करू नका, आमच्यावर असंच लक्ष राहू द्या. अर्जुन आणि सायली आता तिथं आलेले असतात आणि अर्जुनचं लक्ष महिपतकडे जातं आणि अर्जुन तिथे येतो आणि मग अर्जुन महिपतकडे डायरेक्ट आलेला असतो. महिपत मात्र पाहतच राहतो. महिपतला माहीतच नसतं की अर्जुन तिथे येणार आहे किंवा अर्जुन तिथे येऊ शकतो, या कोणत्याच गोष्टी महिपतला माहीत नसत्या. सायली आणि अर्जुन दोघांनाही धक्का बसलेला असतो. ते दोघंही तिथं जाऊ लागतात. त्यासोबतच सायली आणि अर्जुन तिथे गेलेले असतात. तेव्हा महिपतची मात्र वाट लावायची आता पूर्ण तयारी इथे सायली अर्जुनने केलेली असते. अर्जुन जातो आणि डायरेक्टली महिपतच्या खांद्यावर हात ठेवतो. महिपत मात्र हादरलेला असतो. त्याला माहीतच नसतं की आता त्याची काय वाट लागणार आहे आणि तीही कशा पद्धतीनं, कारण अर्जुन सुभेदार आता स्वतः तिथं हजर झालेला आहे आणि विचार करण्यापेक्षा वाईट गोष्ट अर्जुन सुभेदार करू शकतो ही गोष्ट मात्र महिपतला चांगलीच माहिती आहे. अर्जुनला तिथे पाहून मग महिपतची अर्जुन आणि सायली दोघंही बोलायला सुरुवात करतात. तेव्हा सायली म्हणते की असं काय करताय, अहो त्यांच्या मुलीला भेटायला आले असतील ना, ते बरी आहे ना ती आता, असं सायली आणि ते बोलत असतात. आणि तुम्ही त्यांच्याशी काय तुम्ही त्यांची मस्करी नका करू असं सायली सांगत असते. आणि सायलीच इतकं तोंड चालत असतं की सायली आज महिपतला अगदी तोड उत्तर देत असते आणि सायलीचं उत्तर ऐकून महिपतची तर वाटच लागलेली असते. तर महिपतला अर्जुन म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव की आता तुझ्या मुलीच्या विरोधात असा पुरावा बादी लागणार आहे की तुझी मुलगी आहे ना ती जेलमधून तर बाहेरच बघ, पण 3 महिने आता ही झालेली शिक्षा आहे ती पुन्हा बाहेर येण्यासाठी नाहीच झालेली, ती कायमची जाणार आहे फासावरती. कारण तुझ्या मुलीनं जे कांड केलेलं आहे तेच इतकं मोठं आहे की त्याची शिक्षा ही तिला भोगावीच लागणार आहे. आणि मग अर्जुन म्हणत असतो की आता कायमचं तिला आत टाकणार आहे आणि तुझ्या मुलीचा फोटो भिंतीवर लावायची तयारी कर, या भाषेत अर्जुन बोलत असतो. महिपत मात्र अगदी तिथे ताडगण घाबरलेला असतो. महिपतला कळत नसतं की आता करायचं काय, कारण काही झालं तरी हा अर्जुन सुभेदार अशा पद्धतीनं बोलत आहे की त्याचा विचारही महिपतने कधी केलेला नव्हता. आणि महिपत मात्र अर्जुनकडे पाहतच राहतो. महिपतला राग आलेला असतो आणि महिपत म्हणत असतो की तू माझ्या वार करणार आहेस. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, आणि मी वार करत असतो तो डायरेक्ट करत असतो, तुझ्यासारखा लपून छपून नसतो करत, नाहीतर तू मधुभाऊंना अशा पद्धतीनं घेऊन गेलाच नसता असं अर्जुन बोलत असतो. आणि महिपतची वाट लावत असतो. महिपतला म्हणत असतो की गुंड पाठवून तू मधुभाऊंवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहेस एवढं लक्षात ठेव,
पुन्हा जर मधुभाऊंच्या केसाला धक्का लागला तर गाठ माझ्याशी आहे, असं अर्जुनने महिपतला सांगितलेलं असतं. महिपत गळा आवळायला अर्जुनच्या जवळ येत असतो. सायलीकडे पाहतो आणि तो जेलच्या बाहेरच ही त्याची नाटकं चाललेली असतात. तर अर्जुनने आणि सायलीने महिपतची चांगलीच वाट लावलेली आहे. महिपतला कळायचं बंद झालेलं आहे, कारण ज्या पद्धतीने महिपत वागलेला होता त्याच पद्धतीने या दोघांनीही त्याला उत्तर दिलेलं असतं. त्याचसोबतच सायली आणि अर्जुन आता तिथून जायला निघतात. त्याबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की महिपतची अक्कल चांगलीच जागेवर आणलेली असते आणि अर्जुनने त्याची वाट लावलेली असते. महिपत आता तिथून निघून जातो. सायली आणि अर्जुन दोघंही आता पोलीस स्टेशन तिथे जेलमध्ये जातात आणि त्यांना जी महत्त्वाची कागदपत्रं आहेत ती शोधायची आहेत, ती म्हणजे विलास आणि त्याचबरोबर महिपत यांचं काही कनेक्शन आहे का, आणि मग ते जामिनाचे पेपर ते दोघंही शोधू लागतात. सायली अर्जुन बरेच शोधाशोध करत असतात. काही कागदपत्र त्यांच्या हाती लागलेली असतात आणि सायली आणि अर्जुन यांना विचार करायला लागत असतो की हे सगळं काय घडतंय, हे सगळं कशा पद्धतीनं आहे. आणि मग अर्जुन मात्र भयानक चिडतो आणि त्यानंतर बाहेर असलेल्या त्या हवालदारांकडे येतो आणि त्यांना म्हणतो की काय आहे, गेली 2 तास झालं मी इथं जामिनाचे पेपर शोधत आहे, पण विलासच्या जामिनाचे पेपर्स मला सापडलेले नाहीत. त्याचा जामीन करायला इथं कोण आलेलं होतं ते मला कळलं पाहिजे. तेव्हा तो जो हवालदार असतो तो म्हणत असतो की हो, मी ती गोष्ट बराच वेळ झालं तुम्ही सांगितलेली म्हणून मी ती फाईल काढूनही ठेवलेली आहे सकाळीच, पण त्याच्यामध्ये ते जामिनाचे पेपर नाही आहेत. पण एक मी सांगू शकतो की विलासचा जामीन करायला आलेली जी व्यक्ती होती ती बिल्डर होती आणि त्या व्यक्तीने बऱ्याच गोष्टी केलेल्या होत्या आणि त्या म्हणजेच ती व्यक्ती जी आहे भरपूर पैसेवाली होती. अर्जुन मात्र हे सगळं बोलत असतो तेव्हा हवालदारांनी त्याला सांगितलेलं असतं. अर्जुनला खरं तर खूप राग आलेला असतो, परंतु अर्जुन शांतपणे त्या तिथल्या इन्स्पेक्टरबरोबर बोलत असतो आणि इन्स्पेक्टरने त्याला माहिती दिलेली असते. त्यासोबतच अर्जुनला रागही तेवढाच आलेला असतो आणि अर्जुनची चिडचिड होत असते. सायली अर्जुनला शांत करण्याचा प्रयत्न करत असते, कारण अर्जुनचं असं म्हणणं असतं की इतक्या वेळ झालं मी शोधत आहे आणि तरीही गोष्टी माझ्या हाती लागत नाही आहेत, म्हणून अर्जुनची चिडचिड होत असते. तेव्हा त्यांनी सांगितल्यानंतर अर्जुन म्हणतो की बरोबर आहे, भरपूर पैसेवाला आणि बिल्डर म्हणजेच तो महिपतच असणार आहे, असं अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा महिपत आहे हे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं आणि आता घरी जेव्हा ते दोघंजण जातात, सायली किचनमध्ये असते आणि अश्विनचा मूर्खपणा तर वाढत चाललेला आहे. अश्विन आता प्रियाला घेऊन घरी आलेला आहे, कारण त्याला ती गोष्ट त्याच्या मम्माला सांगायची आहे की त्याने प्रियासोबत लग्नाला तयार आहे. प्रिया मात्र आता किचनमध्ये येते आणि सायलीला बोलू लागते. सायलीला म्हणत असते की माझ्यासाठी कॉफी बनव, आणि अश्विन जो आहे तो त्याच्या मम्माच्या रूममध्ये गेला आहे आणि वरतीच घेऊन ये. हां, पण बरोबर आहे, तुझ्या सासूने तुला वरती यायला बंदी घातली ना तिच्या रूममध्ये, मग कसं करणार आहेस तू, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा अश्विन आणि इथे कल्पना बोलत असतात. कल्पना म्हणत असते की तू काय विचार करतोयस, अरे तुझ्या भावाशी तिचं लग्न ठरलेलं होतं आणि तू तिच्याशी लग्न करण्याबद्दल बोलत आहे. तेव्हा अश्विन म्हणत असतो पण मम्मा, एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का, मग तन्वीनं असं आयुष्य काढावं का, आयुष्यभर एकटं राहावं का. त्यावर कल्पना म्हणते की मलाही वाटतं की तन्वीचं चांगलं लग्न झालं पाहिजे, चांगला मुलगा तिच्या आयुष्यात आला पाहिजे. सायली ही आता कॉफीचा मग घेऊन आलेली असते आणि मग ती अश्विनला म्हणत असते मला माहिती आहे हे सगळं, पण तो चांगला मुलगा तू आहे असं आम्हाला वाटत नाही, असं कल्पना स्पष्टपणे बोलत असते. म्हणजे आता जवळजवळ कल्पनाने लग्नाला नकारच दिलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.